रुद्र प्रताप आणि या वेशात मेलो मेलो मेलो. विक्रम घाडगे पाटील, तुम्हाला काय वाटलं मी तुमचा माणूस आहे? हा, त्या वैशालीला जेलमध्ये तूच मारलंस ना? बोल, तुला काय वाटलं तू गुन्हा करशील आणि पळून जाशील? पण हा रुद्र प्रताप असताना नाही, कारण या रुद्राची वर्दी म्हणजे जळता अंगार आहे, याची मस्ती नाही. साहेब साहेब आमस्ती माफ करा साहेब, आमस्ती माफ करा, आमस्ती माफ करा. चूक झाली आमच्याकडनं. आपला आमचे माय बापा, तुम्हाला माफ करा, माफ करा, माफ करा. पाटील, आता तर तुमच्या विरोधात ऑडिओ रेकॉर्डिंग सुद्धा आहे माझ्याकडे, ठोस पुरावा आहे. वैशालीचा खून केल्याच्या आरोपाखाली तुम्हाला जन्मठेप होणार. साहेब अहो माफ करा ना, आमस्ती माफ करा साहेब, पाय पडतो तो. तुम्हाला शिक्षा होणार आहे, त्यामुळे ही असली नाटकं माझ्या समोर नाही करायची. साहेब 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 मी तुम्हाला पैसे देतो, पैसे देतो. आवडत नाही तुम्ही नाही प्रकरण इथंच मिटवायला साहेब प्लीज. काय बोला? ऐकून आलं, काय बोला सांग? साहेब मी पैसे देतो साहेब, पैसे देतो साहेब. लाच देणार तू मला? साहेब या रुद्राला लाच द्यायची लायकी का तुझी? साहेब बघा आमची लायकी नाही, आवाज माहिती आहे, आम्ही परकच आहोत साहेब. पण साहेब हे प्रकरण मिटवाला साहेब. साहेब घ्याला 2 लाख. मला लाच देतोस? हा, तुला माहिती आहे ना मी लाच घेत नाही ते. साहेब 2 लाख आहेत, 2 लाख आहेत, 2 लाख घ्या ना. काम झाल्यानंतर हेच पैसे देणार होता ना तू? होय होय. किती आहेत? 2 लाख. नक्की ना? होय साहेब, गळ्याच्या सांगतो ना, 2 लाख आहेत. साहेब घाडगे पाटील, या बंडल मध्ये एक जरी नोट कमी असेल ना तर व्याजा सकट पैसे डबल घे ना. हा? हा? बाबू काय घाबरू घाबरू झालो मी. अरे बाबा बाबा काय पाणी पाणी झालं रे माझ्या. थोतार ओलं व्हायची वेळ आली माझी. कसं आहे घाडगे पाटील, दुनियेच्या आणि कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकायची असेल ना तर ऍक्टिंग कशी कडक करायला लागते. मग जबरा ऍक्टिंग. खरं सांगू का तुम्ही इन्स्पेक्टर नव्हता, ऍक्टर व्हायला पाहिजे होतं. म्हणजे कसं लोकांनी मी काढू काढू तुम्हाला आवड दिली असते. तुम्हाला खरं सांगू का, तुमचा यो प्रामाणिकपणाचा अभिनय बघून की नाही कुणाला एवढा पण संशय आलेला नाही. आता महाराष्ट्रात होर्डिंग लागणार आहेत महाराष्ट्रभर की यो असाच डॅशिंग आम्हाला इन्स्पेक्टर हवा, प्रामाणिक. कसं आहे घाडगे पाटील, बोला की ये. मी फक्त पैशासाठी प्रामाणिक आहे, कारण पैसा आहे तर पावर आहे का नाही? बरोबर. आणि ही वर्दी मी फक्त देशसेवा करायला कमवली नाहीये, तर या वर्दीच्या जोरावर पैसे मिळवायला कमवली. आणि तुमच्यासारख्या राजकारण्यांना गरज असतेच की आमच्यासारख्या प्रामाणिक ऑफिसरची. मग लागतेच की तेव्हा 200% लागते. माझ्यासाठी फक्त पैसा आणि सत्ता एवढंच महत्वाचं आहे. आपलं पैशावर प्रेम आहे. पैशावर आणि विश्वंभर साहेबांच्या लेखी व श्रावणीवर. पाटील, हात दिला तर खांद्यावर बसायचा नाही. शेवटचं सांगतोय, आपल्या पर्सनल मॅटर मध्ये घुसायचं नाही. सॉरी रुद्रप्रताप साहेब. नाही कसं आहे, तुमचा यो अभिनय चौकीतला बघून तुम्ही मला पाडू पाडू अपमान केलेलं आहे, भोगला आम्ही ते. आता आम्हाला तुमच्या पर्सनल कार्यक्रमामध्ये अजिबात पडायचं नाही. झंझट तू कोण आपल्याला ती. कसं आहे,
ते लोकांसमोर इमेज क्लीन ठेवायला करायला लागतं ना. त्यात ऍक्टिंग करायला लागते, मजबुरी आमची पण. बरं ते समजा जाऊ द्या. महत्वाचं म्हणजे कस्टडीमध्ये ती पोरगी मेली, हा त्याचा कोणाला डाऊट आलाय का, संशय बिंशय आलाय का कुणाला? धर सही कर. मी नाही करणार आहे. काय आहे हे सगळं? मी नाही करणार आहे. मला तुम्ही न सांगता कुठलीही सही नाही घेऊ शकत आहे. नाही, पर पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यात जर लिहिलेलं असेल विष प्रयोग झालेला आहे, हा त्याच्यामध्ये ती मेली, तर आपण अडचणीत येणार नाही का? म्हणजे तुम्ही अडचणीत येणार नाही का? हा तसं डोक्यानं हुशार आहात तुम्ही पाटील. पण काळजी करू नका, कळणार कोणालाच नाही. कारण ते जे केमिकल वापरलं होतं ना, ते साधं सुद्धा केमिकल नव्हतं. म्हणजे त्या केमिकलचा पॉयझन म्हणून उपयोग केला तर फक्त 4 ते 5 तासात नॅचरली हार्ट अटॅक येऊन माणूस मरतो. आणि मेडिकल रिपोर्टमध्ये सुद्धा डेथ नॅचरल झाली आहे असंच येतं. त्यामुळे आपण अडकणार नाही. आलं का लक्षात? ते जे केमिकल आहे मागच्या आठवड्यात तुम्हीच दिले की मला, आठवतंय का? हिचं नाव वैशाली आहे. रुद्रप्रतापच्या कस्टडीत आहे ती. बाबो काय डोस काय तुमचं, लय भारी बाबा. केमिकल तेच आहे, फक्त वापर वेगळा आहे. पाटील, आता माझ्या प्लॅनिंगनुसार तर सगळं बरोबर चाललंय. आणि असंच जर चालू राहिलं ना तर लवकरच मी विश्वंभर सरांचा जावई होणार. आजच साहेबांचा फोन आला होता. आता फक्त लाखात खेळतोय, उद्या कोटीत व्यवहार करणार. श्रावणी फक्त आणि फक्त माझीच आहे, दुसरी कोणाचीच नाही. पण साहेब, तो शुभ आहे ना, हा शुभ आहे. त्या पोरीच्या मागेसारखा गोंडा घोळत असतो, त्याचं काय ते गणित check करा. पाटील, त्या शुभंकरचं नाव माझ्यासमोर घ्यायचं नाही. शेवटचं सांगतोय, त्याचं नाव घेतलं ना की डोक्यात तिडीक जाते आपल्या. तो नोकर आहे त्या घरचा. ते वळवळ वळवळ करणारे किडे असतात ना, तसा आहे तो शुभंकर. नाही त्याला पायाखाली चिरडला ना तर नाव नाही लावणार रुद्रप्रताप. समद होणार, समद आपल्या मनाप्रमाणे घडणार. आता आपलंच राज्य असणार, बरं का?